So welcome to my channel Winners Education. No रट्टा only smart study. सो मुलांनो आपण काय केलेलं आहे मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण मंथनचा जो सराव पेपर सोडून घेत आहोत त्यापैकी काही क्वेश्चन आपले झालेले आहेत आणि आता आपलं चाललेलं आहे प्रश्न क्रमांक 54. तर आज आपण राहिलेले काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुलांनो आपण एकदम छोटी व्हिडिओ घेत आहोत कारण की खूप मोठा व्हिडिओ जर झाला तर तुम्हाला बघण्याला पण कंटाळा येतो आणि मग तुम्ही काय करता अर्ध्यातूनच व्हिडिओ सोडून जाता. मग त्यापेक्षा आपण काय करत आहोत 5 ते 6 प्रश्न एका व्हिडिओमध्ये सॉल्व करून घेत आहोत जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेलही आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होणार नाही जेणेकरून मुलांना बोर होत नाही. ओके, तर लगेच बघूया आपण प्रश्न क्रमांक 54 काय आहे बघा बरं. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात चांदणीच्या जागी व फुलीच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येणार नाहीत. अनुक्रमे कोणते अंक येणार नाहीत विचारले. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा, कोणत्याही प्रकारे जंबल करायची नाही. येणार नाहीत असे विचारले आणि चांदणी आणि फुलीच्या जागी अनुक्रमे. सो इथे आपल्याला दिलेले आहे प्लसचे एक्झाम्पल आहे आणि खाली उत्तर आलेलं आहे 999. सर्व अंक सेम आहेत म्हणजेच ह्या 2 अंकांची बेरीज किती यायला पाहिजे 9 यायला पाहिजे. तर बघा कोणते अंक येणार नाहीत बघूया. आता 3 आणि 6 इथे चांदणीला जर 3 घेतला आणि फुलीला 6 तर बरोबर 9 येत आहे म्हणजे सगळीकडे 9 बेरीज येते. म्हणजे हे पण येतील 5 आणि 4 पण किती होते बेरीज 9 होते. सो हे पण येतील 7 आणि 1 मात्र काय होतात 8 होतात. 9 आणि 0 9 जर याला आपण 0 कन्सिडर केलं तर 9 आणि 0 किती होतील 9च होतील. ओके, सो आपला आन्सर काय येणार आहे मग मुलांनो ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच बघा 7 आणि 1. चांदणी म्हणजे 7 आणि स्टार म्हणजे किती आहे तर या ठिकाणी 1 असं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तर 3 नंबरच्या सर्कलवरती गोल करून आपल्याला ते काय करायचं हे आन्सर डिक्लेअर करायचं आहे. ओके, लगेच बघूया प्रश्न क्रमांक 55. सोबतच्या आकृतीमधील किती आकृतीमधील रेखांकित केलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो. तर अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर कोणता अपूर्णांक दर्शवतो हे जर आपल्याला काढायचं असेल तर अगोदर काय करायचं आहे आपल्याला पूर्ण भाग काउंट करायचे आहेत. पूर्ण भागांपैकी किती भाग रंगवलेले आहेत हे आपल्याला काय करायचं असतं या ठिकाणी सांगायचं असतं. मग बघूया या ठिकाणी किती भाग आहेत सगळे काउंट करा बरं. 1 2 3 4 5 अँड 6 सगळे किती भाग आहेत हे 6 आहेत. म्हणजे छेदस्थानी किती येणार आहे आपला 6 येणार आहे. आणि रंगवलेले भाग किती आहेत तर रेखांकित म्हणजेच रंगवलेले 1 आणि हा एक 2. सो 2/6 म्हणजे 6 पैकी 2 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. कुठे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 ला या ठिकाणी आपल्याला काय आहे ते उत्तर आहे. ओके, तर बघूया लगेच पुढचा प्रश्न. मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्येची दुप्पट किती होईल. आता मोठीत मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे मुलांनो. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे 99. 99च्या नंतर सर्व संख्या काय होतात 3 अंकी संख्या चालू होतात. ओके, सो आहे 99 आणि 99 मध्ये काय करायचं आपल्याला परत 99 मिळवायचे आहेत. का बरं कारण की आपल्याला दुप्पट विचारलेली आहे हो की नाही. मग काय करावं लागेल मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्येची दुप्पट काढण्यासाठी आपल्याला परत त्याच्यामध्ये 99 मिळवावे लागतील हो की नाही. मग बघा बरं किती होतात 9 आणि 9 किती होतात 18. एक हातचा आला 9 आणि 9 18 आणि 1 19. सो 198 हे आपलं काय आहे आन्सर आहे. ओके, सो बघा 198 कुठे येईल मग कुठे दिसते तुम्हाला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. ओके, सो ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे. लगेच बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 57. 403 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. आता बघा मुलांनो हे अंक आपल्याला वापरायचे आहेत आणि यापासून काय करायचं आहे आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. तर प्रत्येक अंक एकदा घेऊन त्यापुढे राहिलेल्या 2 संख्या लिहिल्या की लगेच आपला एक अंक तयार होतो. आता प्रथम आहे 4 तर आपण 4 पासून संख्या तयार करून घेऊया. 403 म्हणजे 403 एक झाली. नंतर 430 ही एक संख्या झाली म्हणजे 403 आणि 430 या 4 या अंकापासून काय आहेत असणाऱ्या 4 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या झाल्या. कोणत्या संख्या होत्या आपल्या तर 430 आणि 403. 403 आणि कोणती होती दुसरी 3 इकडे घेतलं 430 हे 4 पासून. आता 0 पासून जर आपण 0 आपण जर शतकस्थानी घेतला मित्रांनो तर त्याची किंमत होते का नाही. तर आपल्याला 0 मध्यस्थानी काय करावं लागेल घ्यावं लागेल. मग आपल्याला दुसरा अंक घ्यावा लागेल तो म्हणजे 3. तर 3 पासून तयार होणाऱ्या 3 4
0 म्हणजे काय 340 आणि नंतर 3 0 4 किती होत आहेत 304. सो बघा आता या आपल्याला 3 अंकी संख्या तयार झालेल्या आहेत. आता यानंतर कोणतीही 3 अंकी संख्या या अंकांपासून होऊ शकत नाही. प्रत्येक 3 अंकी जर तिन्ही पण संख्या 0 वगळता असतील तर त्यापासून 6 संख्या तयार होतात आणि जर त्यांच्यामध्ये 0 असेल तर मात्र त्यावेळेस काय होतं त्या ठिकाणी फक्त 4च संख्या या ठिकाणी काय होतात तयार होतात. मग 4 असा ऑप्शन कुठं आहे यामध्ये बघा. तर 4 हा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 4 हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. लगेच बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 58. 525 गुणिले 0 ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये आपल्याला या चौकोनामध्ये उत्तर लिहायचं आहे. 0 + 525. तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला दाखवायचं आहे. तर आता बघा 525 गुणिले 0 काय येणार आहे मुलांनो. 525 गुणिले 0 जर असेल कोणत्याही अंकाला आपल्याला माहिती आहे की 525 सोबत कोणत्याही अंकाला जर आपण 0 ने मल्टिप्लाय केलं, 0ला कोणत्याही अंकासोबत मल्टिप्लाय केलं तर आन्सर कधी काय येतं मुलांनो 0 येतं. कोणत्याही अंकासोबत आपण 0 ने गुणलं तर उत्तर हे कधी पण 0च येतं. मग 0 मोठा की 0 + 525. तर 0 मध्ये 525 मिळवल्यावर मात्र 525च राहणार आहेत. मग आपलं उत्तर काय येणार आहे या ठिकाणी कोण मोठं राहणार आहे तर इकडचे 525 हे मोठे राहणार आहेत. ओके. सो आपल्याला उत्तर काय करावं लागेल हे 3 क्रमांकाचं 2 टोकं कोणाकडे असतात मोठ्या संख्येकडे असतात. सो आपलं उत्तर क्रमांक 3 नंबरचा ऑप्शन आहे. बघा आता लगेच पाहूया 59 क्रमांकाचा प्रश्न. काय आहे 59 क्रमांकाचा प्रश्न. 49 डिवाइड बाय क्ष म्हणजे 49 भागिले क्ष बरोबर 7. तर क्ष बरोबर किती. बघा मुलांना इथे काय केलेलं आहे तर 49 म्हणजे 49. 49ला जर क्षने भागलं तर उत्तर किती येतं आहे तर 7 येते. उत्तर म्हणजे भागाकार 7 येतोय. तर क्ष म्हणजे किती. आता जर आपल्याला भागाकार काढायचा असेल तर याला या ठिकाणी काय करावं लागेल 49ला कोणत्या संख्येने भागल्यानंतर उत्तर 7 येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर किती 7 आहे 49 असं करावे लागेल हो की नाही. मग बघा बरं 7 7 किती असतो मुलांनो. 7 7 असतो 49 म्हणजेच 49 7 7 49. मग कुठे आहे बघा बरं तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि आता फक्त आपण एकच प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत तो म्हणजेच 60 क्रमांकाचा. 5 मीटर वजा 2.25 मीटर बरोबर किती सेंटीमीटर विचारलेलं आहे. बघा आता काय या ठिकाणी 5 मीटर वजा 2.25 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. तर अगोदर काय करूया आपण आपल्याला सेंटीमीटरमध्ये काढायचं आहे. म्हणून मग आपल्याला जर छोटं या ठिकाणी एकक असेल तर त्या छोट्या एककामध्ये ह्या मोठ्या एककांचं आपल्याला रूपांतर करून घ्यावं लागतं. बरोबर मुलांनो. सो 5 मीटर म्हणजे किती 500 सेंटीमीटर. 5 मीटर 1 मीटर बरोबर किती असतं बघा 1 मीटर बरोबर किती असतं 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ओके. सो 5 मीटर बरोबर किती येईल मग 5 मीटर बरोबर 500 सेंटीमीटर आणि 2.25 मीटर म्हणजे 2.25 म्हणजे 225. आता आपल्याला अगोदर 2 करून घेऊया. 2चं किती होईल 200. 500 आणि 200 किती झाले मुलांनो 700 बरोबर. आता ह्या 700 मध्ये परत 1.25 मिळवायचे आहेत आपल्याला. मग 1.25 मीटर म्हणजेच काय तर पाव भाग हो की नाही. 1 मीटरमध्ये 100 असतील तर पावमध्ये किती होतील मुलांनो 25 होतील आहे की नाही 25. मग 700 मध्ये 25 मिळवल्यावर किती झाले एकदम बरोबर 725 आहे की नाही. मग आता आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 725. हे कशामध्ये आलेलं आहे सेंटीमीटरमध्ये. कुठे आहे रे मुलांनो बघा बरं ऑप्शन क्रमांक 7 मध्ये दिसते का हो की नाही. अशा प्रकारे आपण 4 5 प्रश्न या ठिकाणी फक्त सॉल्व करून घेणार आहोत आणि तुम्ही त्याच प्रश्नांची जास्तीत जास्त काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे. ओके. जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला अशाच प्रकारे अजून व्हिडिओ बनवता येतील. धन्यवाद.